नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरजे परफेक्ट एज्युकेशन या आपल्या YouTube चॅनलवर। 11वी सायन्स फिजिक्सच्या लेक्चर सीरीज मध्ये आज आपण घेऊन आलो आहोत एक नवीन व्हिडिओ, एक नवीन टॉपिक। 11वी सायन्सच्या सिलेबस मध्ये, फिजिक्सच्या सिलेबस मध्ये आपण फर्स्ट चॅप्टर सुरू केलेले आहे युनिट्स अँड मेजरमेंट। त्याचे टॉपिक्स आपण कव्हर करत आलेलो आहोत आणि आज आपण नवीन टॉपिक शिकणार आहोत सिग्निफिकंट फिगर। या आधीच्या सर्व टॉपिक्स वरती व्हिडिओ चॅनलवर अवेलेबल आहेत। ते व्हिडिओ बघितले नसेल तर ते व्हिडिओ बघा आणि मग या लास्ट टॉपिक कडे या। युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टरचा लास्ट टॉपिक आहे हा, जो तुम्हाला एमसीक्यूज मध्ये 1 मार्क्स क्वेश्चन मध्ये किंवा 2 मार्क्स क्वेश्चन मध्ये विचारला जातो आणि तुमच्या न्यूमेरिकल्स मध्ये तुम्हाला हे येतं। ओके, सो आपला टॉपिक आहे सिग्निफिकंट फिगर। आता व्हॉट इज सिग्निफिकंट फिगर? सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वाचा, इम्पॉर्टंट। सो जो तुम्ही नंबर नोटिफाय करणार आहात, जो तुम्ही नंबर लिहिणार आहात, त्या नंबरची सिग्निफिकंट फिगर तुम्हाला जर कॅल्क्युलेट करायची असेल तर ती कशी कॅल्क्युलेट करणार? सपोज आय हॅव टेकन 1274 असा मी नंबर घेतला आणि जर मी विचारलं की व्हॉट इज सिग्निफिकंट फिगर फॉर दिस नंबर, तर सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय? सगळ्यात सोपी गोष्ट, सिग्निफिकंट फिगर म्हणजे सगळ्यात सोपी गोष्ट, तुम्हाला जो काही नंबर दिसतोय त्याच्यातले नंबर ऑफ डिजिट्स काउंट करायचे आणि दॅट नंबर ऑफ डिजिट्स इज नथिंग बट युअर सिग्निफिकंट फिगर। मग आता या नंबर मध्ये मला सांगा किती नंबर ऑफ डिजिट्स आहेत? 1 2 3 4, तर याची सिग्निफिकंट फिगर काय असणार आहे? 4। ओके, समजा मी नंबर दिला 273, याची सिग्निफिकंट फिगर काय असणार आहे? व्हेरी गुड, 3। ओके, समजा मी नंबर लिहिला 5.4, तर याची सिग्निफिकंट फिगर काय असणार आहे? सिग्निफिकंट फिगर इज 2। म्हणजे तुम्ही जो नंबर लिहित आहात त्या नंबर मध्ये जितके नंबर ऑफ डिजिट्स आहेत तीच त्याची काय असणार आहे? सिग्निफिकंट फिगर। पण आता प्रत्येक वेळेस ही कॉन्सेप्ट ह्या गोष्टीसाठी मॅच होईल किंवा ही कॉन्सेप्ट तुम्हाला करेक्ट सिग्निफिकंट फिगर देईल असं नाही का? कारण सिग्निफिकंट फिगर साठी काही रूल्स आहेत। कारण हे नंबर स्ट्रेट फॉरवर्ड नंबर्स आहेत की ज्याच्यामध्ये सगळे डिजिट्स आहेत। ओके, 1 to 100 पर्यंत किंवा 1 to 9 पर्यंत सगळे डिजिट्स आहेत, याच्यामध्ये 0 इन्क्लूड नाही। पण जर 0 इन्क्लूड झाला तर मग तुम्ही सिग्निफिकंट फिगर कशी लिहिणार? तर त्याच्यासाठी तुम्हाला काही रूल्स आहेत। त्यामध्ये फर्स्ट रूल येतो, ऑल नॉन-झिरो नंबर्स all non-zero digits are significant figures। फर्स्ट रूल येतो, फर्स्ट रूल काय असतो? ऑल नॉन-झिरो digits are significant figure। ऑल नॉन-झिरो डिजिट्स जे असतील ते सिग्निफिकंट फिगर असतील। म्हणजेच कोणते? फॉर एक्झाम्पल मी आता जो लिहिला होता 1274, याची सिग्निफिकंट फिगर किती असणार आहे? 4। जेवढे सगळे नॉन-झिरो नंबर्स आहेत ते नॉन-झिरो नंबर्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे। ओके, समजा मी नंबर दिला 2.3, तर इथे सिग्निफिकंट फिगर असणार आहे 2। ओके, आता समजा मी नंबर लिहिला 0 to 4, तर इथे सिग्निफिकंट फिगर काय असणार आहे? ऑफकोर्स 2, कारण मी काय सांगितलंय? ऑल नॉन-झिरो नंबर, जेवढे नॉन-झिरो डिजिट्स दिसत आहेत तेच फक्त आपल्याला कॅल्क्युलेट करायचे। ओके, आता सेकंड रूल काय सांगतो? 0 between 2 non-zero numbers are significant। zeros between 2 non-zero numbers, दोन नॉन-झिरो डिजिट्स मधले जे 0 असतील आर सिग्निफिकंट। म्हणजे दोन नॉन-झिरो डिजिट्सच्या मध्ये जर 0 आला, फॉर एक्झाम्पल मी जर दिला 202, तर याला मला सिग्निफिकंट फिगर मध्ये काउंट करावं लागेल 1 2 3, म्हणजे याची सिग्निफिकंट फिगर काय झाली? 3। इझी आहे की नाही? सपोज मी लिहिलं 4007, आता 1 2 3 4, सिग्निफिकंट फिगर किती येईल? 4, कारण याच्या अराउंड काय? दोन नॉन-झिरो नंबर आहे, जो 0 नॉन-झिरो डिजिट्सच्या मध्ये येतो त्याला आपण सिग्निफिकंट फिगर मध्ये काय करू शकतो? कन्सिडर करू शकतो। नेक्स्ट थर्ड रूल इज terminating zero। terminating zero is also significant figure। terminating zero, terminating म्हणजे काय? शेवटचा, म्हणजे तुमच्या डिजिट मध्ये जर शेवट जर 0 आला तर त्याला आपल्याला सिग्निफिकंट फिगर मध्ये कॅल्क्युलेट करावं लागेल। म्हणजे 270 हा याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर काय असेल? 1 2 3।
किती डिजिट्स आहे? 3 डिजिट, म्हणजे सिग्निफिकंट फिगर किती झाली? 3. ओके, समजा मी लिहिलं 2500, तर आता सिग्निफिकंट फिगर किती झाली? 4. का? कारण हे टर्मिनेटिंग 0 आहे, हे मला कॅल्क्युलेट करावे लागणार आहे. म्हणजे 1 2 3 4. आता तुम्ही म्हणाल टर्मिनेटिंग 0 म्हणजे शेवटचा, मी फक्त हाच 0 पकडणार. असं नाही, तुमच्या नॉन 0 डिजिटच्या नंतर शेवटी जर 0 आले तर ते आपल्याला सगळे काउंट करायचे आहेत. मग बघा काय रूल्स आहे सिग्निफिकंट फिगरचे? ऑल नॉन 0 डिजिट्स, म्हणजे जेवढे काही नॉन 0 डिजिट्स असतील ते सगळे सिग्निफिकंट फिगर असतील. बरोबर आहे. त्याच्यानंतर झिरोज बिटवीन 2 नॉन 0 डिजिट्स, 2 नॉन 0 डिजिटच्या मधला 0 असेल तर तो आपल्याला सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर करावा लागेल, आणि टर्मिनेटिंग 0 असेल तर त्याला सुद्धा सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर करावं लागेल. अजून एक गोष्ट, फोर्थ रूल काय सांगतो? झिरोज बिफोर अँड आफ्टर डेसिमल पॉइंट आर नॉट सिग्निफिकंट. काय सांगतो हा रूल? की जे 0 म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणून पटकन लक्षात येईल तुमच्या, समजा मी लिहिलं 0.3, तर याची सिग्निफिकंट फिगर काय असेल? 1. का 1? झिरोज बिफोर अँड आफ्टर डेसिमल पॉइंट आर नॉट सिग्निफिकंट, म्हणजे डेसिमल पॉइंटच्या आधीचे आणि नंतरचे 0 आपल्याला सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर करायचे नाही. जस्ट बिफोर आणि जस्ट आफ्टर जे 0 येतील ते सगळे नॉट सिग्निफिकंट असतील. म्हणजे आता सपोज मी 0.007 असा नंबर जर लिहिला तर याची सिग्निफिकंट फिगर काय असेल? अगेन 1. पण सपोज मी असा नंबर लिहिला 0.0207, तर आता सिग्निफिकंट फिगर किती असेल? 1 2 3. दोन नॉन 0 नंबर्सच्या मधला जो काही 0 असेल तो आपल्याला कन्सिडर करायचा आहे, पण डेसिमल पॉइंटच्या जस्ट आफ्टर आणि जस्ट बिफोरचा 0 कन्सिडर करायचा नाही. दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट ऑर वी कॅन एस्टिमेट सिग्निफिकंट फिगर्स. समजलं मग सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय? अगदी सोपी गोष्ट आहे. जेवढे डिजिट्स दिसतायत तेवढे कॅल्क्युलेट करायचे. जर नंबर मध्ये सगळे नॉन 0 डिजिट्स असतील तर तेवढा सिग्निफिकंट फिगर. जर 0 त्या डिजिट्सच्या आधी आला तर त्याला कन्सिडर करायचं नाही, पण तोच 0 जर 2 नॉन 0 डिजिट्सच्या मध्ये आला तर त्याला आपण सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर करणार. किंवा टर्मिनेटिंग 0 असेल, शेवटी नंबरच्या शेवटीचे जे 0 असतात त्यांना सुद्धा आपण सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर करणार. पण जर सपोज डेसिमल पॉइंट असेल तर डेसिमल पॉइंटचा जस्ट बिफोर आणि जस्ट आफ्टरचा नंबर जस्ट आफ्टर 0 हे आपण कन्सिडर करणार नाही. ते सोडून बाकीच्या डिजिट्सला आपण काय काउंट करणार? सिग्निफिकंट फिगर. ओके, डन. ओके, नेक्स्ट पॉइंट येतो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आता ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे तुमचा जो काही नंबर आहे त्याला 10 टू द पॉवर मध्ये रिप्रेझेंट करायचं. कसं 10 टू द पॉवर मध्ये? सपोज मी नंबर लिहिला, फॉर एक्झाम्पल सपोज मी नंबर लिहिला 1000, तर 1000 ला 10 च्या पॉवर मध्ये कसं लिहिणार आपण? 10⁻3. मग हा 10⁻3 हा तुमचा काय झाला? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. काय झाला? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. सपोज मी नंबर लिहिला 7000, 7000 ला मी कसं रिप्रेझेंट करणार? 7 × 10⁻3. मग इथं 10⁻3 ही काय झाली तुमची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आता जसं सिग्निफिकंट फिगर साठी काही रूल्स आहेत तसं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड साठी सुद्धा रूल्स आहेत. आता कधी वापरायचे ते रूल्स? बघा इथे हे जे नंबर्स आहेत ह्या नंबर्स मध्ये बघा, सपोज मी नंबर लिहिला 8379, याला मला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड मध्ये रिप्रेझेंट करायचंय, म्हणजे 10 टू द पॉवर. मग 10 टू द पॉवर साठी आपण काय करणार? पॉइंट शिफ्टिंग करणार. पण आता पॉइंट किती डिजिट नंतर शिफ्ट करायचा याच्यासाठी रूल आहे. बघा, जर तुमचा फर्स्ट डिजिट लेस दॅन 5 असेल, फर्स्ट डिजिट काय असेल? लेस दॅन 5. इफ फर्स्ट डिजिट is less than 5, फर्स्ट डिजिट काय असेल तुमचा? लेस दॅन 5 असेल तर तुमचा पॉइंट कुठे शिफ्ट होणार? एक नंबर आफ्टर, म्हणजे तुमचा पॉइंट देन
देन मी नंबर कसा लिहिला 3.79 इंटू 10⁻², म्हणजे किती डिजिटने पॉइंट शिफ्ट झाला, 2 डिजिटने, 1 and 2. मग हियर 10⁻² इज काय, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. 10⁻² इज व्हॉट, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आणि इफ फर्स्ट डिजिट, जर हा फर्स्ट डिजिट इज ग्रेटर दॅन इक्वल टू 5 असेल, 5 किंवा 5 पेक्षा मोठा, म्हणजे मी समजा लिहिला 5279 असा नंबर लिहिला, तर माझा जो डिजिट आहे, माझा जो डेसिमल पॉइंट आहे तो काय येतो, फर्स्ट पोझिशनला येतो. म्हणजे माझा नंबर काय होतो 0.5279. म्हणजे किती डिजिट पॉइंट शिफ्ट झाला, 4 डिजिट. म्हणजे काय नंबर आला तुमचा 10⁻⁴. मग आता 10⁻⁴, दिस इज नथिंग बट ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. दिस इज नथिंग बट ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ओके, काय सांगतो रूल, जर तुमच्या नंबर मधला फर्स्ट डिजिट लेस दॅन 5 असेल तर पॉइंट कुठे शिफ्ट करायचा, फर्स्ट डिजिट नंतर. आणि जेवढे काही पॉइंट शिफ्ट केले त्याला 10 टू द पॉवर मध्ये लिहायचं. दिस इज युअर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आणि जर तुमच्या नंबरचा फर्स्ट डिजिट ग्रेटर दॅन इक्वल टू 5 असेल तर पॉइंट कुठे येईल, बिफोर द फर्स्ट नंबर, बिफोर फर्स्ट डिजिट, फर्स्ट डिजिटच्या आधी. म्हणजे जेवढे डिजिट पॉइंट शिफ्ट केला त्याला 10 टू द पॉवर मध्ये लिहिणार. आणि दिस इज युअर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आले लक्षात? सगळ्यात सोपी कॉन्सेप्ट, सगळ्यात सोपी गोष्ट तुम्हाला स्कोरिंग थिंग, सगळ्यात सोपी गोष्ट आणि तुमच्यासाठी स्कोरिंग थिंग आहे. तुमचा 1 मार्क कुठेही जाणार नाही. 1 मार्क्सचा जर तुम्हाला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड विचारत असतील तर तुमचा 1 मार्क्स कुठेही जाणार नाही. किंवा तुमचा 1 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी तुम्हाला सिग्निफिकंट फिगर विचारत असतील तर ते सुद्धा कुठेही जाणार नाही. तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू साठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि CET JEE असेल तिथल्या MCQ साठी सुद्धा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तिथे सुद्धा सिग्निफिकंट फिगर अँड ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड तुम्हाला विचारतात. ओके, डिफिकल्टी लेवल थोडीशी हाय असते. आता मी एक सिंपल जनरल एक्झाम्पल सांगितले, पण जर तुम्हाला कॉन्सेप्ट माहित असेल तर तुम्हाला ते सॉल्व्ह करायला इझी जाणार. सिग्निफिकंट फिगर झाला, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड झालं. आता मला बघायचं आहे राउंडिंग ऑफ द नंबर. डिजिट्सला राउंड ऑफ करायचं आहे. आता कसं करायचं आहे हे आपण लहानपणापासून शिकतो, पण परत एकदा रिकॉल करते का, कारण आपल्याला ह्या गोष्टी यूज करायच्या आहेत आपल्या न्यूमेरिकल्स मध्ये, आपल्या कॅल्क्युलेशन्स मध्ये. त्यामुळे या गोष्टी रिकॉल करणं गरजेचं आहे. ज्या काही छोट्या छोट्या कॉन्सेप्ट्स आपण शिकतो, ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आपण शिकतो त्या आपल्याला न्यूमेरिकल्स मध्ये किंवा अदर ऍप्लिकेशन्स मध्ये वापरायच्या असतात, म्हणून त्या गोष्टी आपण शिकतो. ओके, आता नेक्स्ट राउंड ऑफ. डिजिट काय करायचे, राउंड ऑफ करायचे. आता आपल्याला फर्स्ट रूल, राउंडिंग ऑफचा फर्स्ट रूल माहिती आहे. आपल्याला किती डेसिमल पॉइंट पर्यंत तो नंबर राउंड ऑफ करायचा आहे. समजा माझा नंबर असेल 2.734 असा नंबर आहे आणि मला हा 2 डेसिमल पर्यंत राउंड ऑफ करायचा आहे. 2 डेसिमल म्हणजे माझ्या पॉइंट नंतर किती डिजिट्स पाहिजे, फक्त 2 डिजिट पाहिजे. कशानंतर, पॉइंट नंतर. बघा लक्षात ठेवा कॉन्सेप्ट कशी विचारतात, राउंड ऑफ अप टू 2 डेसिमल. 2 डेसिमल म्हणजे काय, डेसिमल पॉइंट नंतर 2 डिजिट पाहिजे. तिसरा डिजिट असेल तर तो राउंड ऑफ करायचा. ओके, मग आता 2 डिजिट पाहिजे म्हणजे 73 पर्यंतच पाहिजे. हा 4 मला नकोय, मला राउंड ऑफ करावं लागेल. तुम्हाला माहिती आहे की जो काही लास्ट डिजिट असेल, जिथपर्यंत आपल्याला राउंड ऑफ करायचा आहे तो लास्ट डिजिट असेल, तो जर लेस दॅन 5 असेल, काय असेल, लास्ट डिजिट जर लेस दॅन 5 असेल, इफ डिजिट लेस दॅन 5 असेल तर आपण काय करतो, याला ऍज इट इज लिहितो. म्हणजे 2734 जर असेल तर याला काय लिहिणार, 2.73 ऍज इट इज लिहितो. अँड इफ माझा लास्ट डिजिट काय असेल, ग्रेटर दॅन इक्वल टू 5 असेल. लास्ट डिजिट कसा असेल, ग्रेटर दॅन इक्वल टू 5 असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सेम एक्झाम्पल 2.738 असता, म्हणजे हा लास्ट डिजिट काय, ग्रेटर दॅन 5 आहे. तर मी याला कसं लिहिणार, 2.74. म्हणजे याच्या आधीच्या डिजिट मध्ये काय होणार, +1. आधीच्या डिजिटला आपण कितीने वाढवणार, 1. म्हणजे माझं राउंडिंग ऑफ किती झालं, 2.74. ओके, ही बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. आता अजून एक कॉन्सेप्ट याच्यामध्ये आहे की जर मला डिजिट राउंड ऑफ करायचा आहे आणि त्याच्यामध्ये 5 आहे, लास्ट डिजिट 5 आहे. सपोज मी
लिहिलं 5.73258. ओके, मला किती डेसिमल पर्यंत राऊंड ऑफ करायचं आहे? 3 डेसिमल पर्यंत. त्याच्यानंतर कोणता डिजिट आहे? 5. जर 5 नंतर डिजिट प्रेझेंट असेल, 5 नंतर एखादा नंबर प्रेझेंट असेल तर हा नंबर ह्या नंबर मध्ये त्याच्या 5 च्या आधीच्या नंबर मध्ये किती करायचा? +1 करायचा. म्हणजे राऊंड ऑफ कसं होणार? 5.733. काय केलं? मला कुठपर्यंत राऊंड ऑफ करायचं होतं? 2 पर्यंत. 3 डिजिट. लास्ट नंबर काय माझा? 5. आता इथे पण लास्ट नंबर काय होता? 5 पेक्षा मोठा होता, पण याच्यानंतर डिजिट प्रेझेंट होता का? नाही. पण इकडे 5 नंतर अजून पुढचा डिजिट प्रेझेंट आहे. मग जर 5 च्या पुढे अजून नंबर्स प्रेझेंट असतील तर 5 च्या आधीच्या डिजिट मध्ये काय करायचा? 1 ऍड करायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल घेऊ. 7.2356. आता मला काय करायचंय? 2 डेसिमल पर्यंत राऊंड ऑफ करायचंय. बघा 2 डेसिमल म्हणजे 2 3 पर्यंतच मला नंबर पाहिजे. लास्ट नंबर कोण आहे माझा? 5. पण 5 नंतर काय प्रेझेंट आहे? एक डिजिट प्रेझेंट आहे. 5 नंतर डिजिट प्रेझेंट असेल तर माझ्या आधीच्या नंबर मध्ये काय होणार? +1 म्हणजे 7.24. आता जर 5 नंतरचा डिजिट प्रेझेंट नसेल किंवा 0 असेल, 5 नंतरचा डिजिट प्रेझेंट नसेल किंवा 0 असेल, 5 0, तर 5 च्या आधीचा नंबर चेक करायचा ऑड आहे की इव्हन आहे. काय करायचा? 5 नंतर जर 0 असेल तर 5 च्या आधीचा नंबर चेक करायचा ऑड आहे की इव्हन आहे. जर नंबर ऑड असेल तर तुमचा नंबर ऍज इट इज दिला जाईल 5.73. आणि जर नंबर इव्हन असेल म्हणजे 5.7250. जर नंबर इव्हन असेल, 5 च्या आधीचा नंबर इव्हन असेल तर त्याच्यामध्ये काय होईल? ऍड 1. कळलं? इथे काय? नंबर बिफोर 5 इज ऑड आणि नंबर बिफोर 5 इज इव्हन. 5 च्या आधीचा नंबर जर इव्हन असेल तर त्याच्यामध्ये +1 करायचा आणि जर ऑड असेल तर ऍज इट इज नंबर लिहायचा. कधी? जेव्हा 5 नंतर नंबर प्रेझेंट नसेल किंवा 0 असेल. पण जर 5 नंतर नंबर प्रेझेंट असेल तर 5 च्या आधीच्या नंबर मध्ये काय करायचा? +1 करायचा. ओके, कळलं? मग राऊंडिंग ऑफ किती डेसिमल पर्यंत राऊंड ऑफ करायचंय हे कन्सिडर करायचं. मग आता जर 2 डेसिमल असेल किंवा 3 डेसिमल असेल, लास्ट नंबर जर ग्रेटर दॅन 5 असेल तर आधीच्या नंबर मध्ये +1 करणार. लेस दॅन 5 असेल तर ऍज इट इज नंबर लिहिणार. 5 नंतर डिजिट प्रेझेंट असेल, त्या डिजिट मध्ये 5 नंतर डिजिट प्रेझेंट असेल तर आधीच्या नंबर मध्ये +1 आणि 5 नंतर डिजिट प्रेझेंट नसेल किंवा 0 असेल तर आधीचा नंबर ऑड की इव्हन चेक करायचं. ऑड असेल तर ऍज इट इज, इव्हन असेल तर +1. ओके ओके, राहील लक्षात? बरं, आता हे झालं राऊंडिंग ऑफ. आता हे राऊंडिंग ऑफ वापरायचं कुठे? जर तुम्ही ऍडिशन करताय किंवा मल्टिप्लिकेशन करताय तिथे तुम्हाला हे जे आहे हे रूल्स वापरावे लागतात. सपोज तुम्ही ऍडिशन करताय तर ऍडिशन साठी वापरला जातो एक रूल, स्मॉलेस्ट डेसिमल पॉइंट किंवा स्मॉलेस्ट डेसिमल नंबर. म्हणजे जो 2 नंबर जर तुम्ही ऍड करताय तर त्याच्यामध्ये जो काही स्मॉलेस्ट डेसिमल असेल तेवढ्याच डेसिमल पर्यंत तुमचा आन्सर आला पाहिजे. बघा, फर्स्ट काय बघतोय आपण? ऍडिशन. 2 नंबरची ऍडिशन. ऍडिशन इज वर्क्स ऑन द प्रिन्सिपल स्मॉलेस्ट डेसिमल. स्मॉलेस्ट डेसिमल. आता स्मॉलेस्ट डेसिमल म्हणजे काय? बघा, 2 नंबर आहे, तुम्हाला ऍड करायचे. समजा 273. ऍडिशन असो किंवा सबट्रॅक्शन असो. 273 प्लस 5.1. 2.73 प्लस 5.1 यांची तुम्हाला काय करायची? ऍडिशन करायची. तर ऍडिशन करताना तुम्ही कसं करणार? 2.73 प्लस 5.1, 3 ऍज इट इज, 7 प्लस 1 8, 5 प्लस 2 7. हे आली तुमची ऍडिशन. किती आली ऍडिशन? 7.83. पण इज दिस अ करेक्ट आन्सर? नो, दिस इज नॉट करेक्ट आन्सर. का करेक्ट नाहीये? कारण तुमचे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन चालते स्मॉलेस्ट डेसिमल या रूलवर. स्मॉलेस्ट डेसिमल म्हणजे काय? जे 2 नंबर तुम्ही ऍड करताय, त्याच्यापैकी जो नंबर स्मॉलेस्ट डेसिमल पॉइंट असेल, ज्या नंबर मध्ये डेसिमल पॉइंट नंतर कमी नंबर असतील तेवढेच नंबर्स तुम्हाला आन्सर मध्ये पाहिजे. म्हणजे आता हा जो आहे हा स्मॉलेस्ट
डेसिमल आहे. स्मॉलेस्ट डेसिमल म्हणजे इथे डेसिमल पॉइंट नंतर एकच नंबर आहे. इथे किती नंबर आहे? 2. मग तुम्हाला आन्सर मध्ये काय पाहिजे? स्मॉलेस्ट डेसिमल म्हणजे आन्सर मध्ये तुमच्या पॉइंट नंतर किती डेसिमल पाहिजे? एकच. मग तुम्हाला हा जो दुसरा आहे तो काय करून घ्यावा लागेल? राऊंड ऑफ करून घ्यावा लागेल. मग आता तुम्हाला अप टू 1 डेसिमल पाहिजे म्हणजे पॉइंट नंतर एकच डिजिट पाहिजे. म्हणजे या 3 ला तुम्हाला राऊंड ऑफ करायचंय. 3 इज लेस दॅन 5 म्हणजे तुमचा आन्सर काय राहील? ॲज इट इज म्हणजे तुमचा आन्सर काय राहील? 7.8. देअरफॉर 2.73 प्लस 5.1 इज इक्वल्स टू 7.8. कळलं का? कळलं? एकदा अजून एक एक्झाम्पल ट्राय करू आपण. बघा, समजा सबट्रॅक्शन आहे. 8.72 मायनस 8.72 मायनस 4.21. 8.721 प्लस मायनस 4.21. आता यांची काय करायची? सबट्रॅक्शन. मग 8.721 मायनस 4.21 इथे काय येईल? 0 1 ॲज इट इज. 2 मायनस 1 1. 7 मायनस 2 5. 8 मायनस 4 4. काय आन्सर आलं तुमचं? 4.511. पण हे करेक्ट आन्सर आहे का? नाही. तुमच्या ह्या दोन नंबर मध्ये स्मॉलेस्ट डेसिमल वाला नंबर कोणता आहे? हा, याच्यामध्ये डेसिमल पॉइंट नंतर 3 डिजिट आहे पण याच्यामध्ये किती डिजिट आहे? 2. म्हणजे तुमच्या आन्सर मध्ये सुद्धा डेसिमल पॉइंट नंतर किती डिजिट पाहिजे? 2. ज्या दोन नंबरचे तुम्ही ऍडिशन करताय किंवा सबट्रॅक्शन करताय त्याच्यामध्ये ज्या नंबर मध्ये डेसिमल पॉइंट नंतर कमी डिजिट्स असतील तेवढेच डिजिट तुमच्या आन्सर मध्ये पाहिजे. स्मॉलेस्ट डेसिमल इथे किती आहे? 2च. म्हणजे आन्सर मध्ये सुद्धा किती पाहिजे? 2च. म्हणजे तुम्हाला ही व्हॅल्यू काय करून घ्यावी लागेल? राऊंड ऑफ करून घ्यावी लागेल. सपोज हा नंबर जर असता 8 तर इथे आन्सर काय आला असतं? 8. बरोबर आहे. तुम्हाला व्हॅल्यू काय करायची? अप टू 2 डेसिमल काय करायची? राऊंड ऑफ करायची. मग आता 2 डेसिमल म्हणजे या दोघांनंतरचा हा जो नंबर आहे काय? ग्रेटर दॅन 5. म्हणजे याच्यामध्ये पहिल्या नंबर मध्ये काय ऍड होईल? 1 ऍड. म्हणजे हा राऊंड ऑफ कसा होईल? 4.52. म्हणजे याचा आन्सर काय मिळाला मला? 4.52. कळलं का? काय सांगतो रूल? स्मॉलेस्ट डेसिमल म्हणजे तुम्ही ऍडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा, जे दोन नंबर तुम्ही ऍड किंवा सबट्रॅक्ट करताय त्याच्यामधला जो नंबर स्मॉलेस्ट डेसिमलचा असेल म्हणजे ज्या नंबर मध्ये डेसिमल पॉइंट नंतर कमी डिजिट्स असतील तेवढेच डिजिट्स तुमच्या आन्सर मध्ये पाहिजे. ओके. आता सपोज मला काय करायची आहे? मल्टिप्लिकेशन करायची. सो मल्टिप्लिकेशन इज वर्क्स ऑन स्मॉलेस्ट सिग्निफिकंट. आता स्मॉलेस्ट डेसिमल नाही, स्मॉलेस्ट सिग्निफिकंट फिगर म्हणजे ज्या दोन नंबरचे तुम्ही मल्टिप्लिकेशन करणार आहात त्या दोन नंबर पैकी जो नंबर स्मॉलेस्ट सिग्निफिकंट फिगर असेल तेवढेच सिग्निफिकंट फिगर तुमच्या कशाचे असले पाहिजे? आन्सरचे असले पाहिजे. म्हणजे बघा मल्टिप्लिकेशन साठी कुठला रूल वापरतो आपण? सपोज मला काय करायचंय? 4.8 ला मल्टिप्लाय करायचंय 2 ने. 4.8 ला काय कशाने मल्टिप्लाय करायचंय? 0.2 ने. 0.2 घेतला सपोज. मग आता मी कसं मल्टिप्लिकेशन करणार? 4.8 into 0.2 काय होणार? 8 2 जा 16. 4 2 जा 8 plus 1 9. 0 6 as it is, 9 as it is, 0 as it is, 1 2. 2 पॉइंट नंतर काय असेल तुमचा? डेसिमल पॉइंट. ओके. 0.96. आता याची सिग्निफिकंट फिगर किती आहे? 2. याची सिग्निफिकंट फिगर किती आहे? 1. कारण डेसिमल पॉइंटच्या आधीच किंवा डेसिमल पॉइंटचा 0 आपण कन्सिडर करत नाही. मग आता स्मॉलेस्ट सिग्निफिकंट मल्टिप्लिकेशन कशावर चालते? स्मॉलेस्ट सिग्निफिकंट फिगर. मग आता याच्यामध्ये कोणाची स्मॉलेस्ट सिग्निफिकंट फिगर आहे? याची. म्हणून मग आता मला किती आन्सरची सुद्धा सिग्निफिकंट फिगर किती पाहिजे? 1. याच्यामध्ये स्मॉलेस्ट सिग्निफिकंट फिगर कोण आहे? 1. म्हणजे आन्सर मध्ये सुद्धा सिग्निफिकंट फिगर किती पाहिजे? 1. म्हणजे मला किती आन्सर पाहिजे? फक्त 0.9. म्हणजे हा मला काय करून घ्यावा लागेल? राऊंड ऑफ करून घ्यावा लागेल. राऊंड ऑफ म्हणजे दिस इज ग्रेटर दॅन 5 म्हणजे आधीच्या नंबर मध्ये काय होईल? +1. आता इथे नंबर काय झाला? माझा ग्रेटर झालाय. सपोज मी इथे काय घेते? याला 2 ॲज इट इज राहतं, याला घ्या 2. ओके. म्हणजे माझा नंबर काय मिळेल मला? 2 2 जा 4 आणि 4 2 जा 8.
बरोबर आहे. म्हणजे माझा आन्सर काय मिळेल, मला 0.84. आन्सर काय मिळेल 0.84. आधी करेक्ट होतं, पण आता राउंडिंग ऑफ साठी मी तुम्हाला सांगते, कारण मी 6 ला जर राउंड ऑफ केला असतं तर माझा सिग्निफिकंट फिगर वाढला असतं. मला किती सिग्निफिकंट फिगर पाहिजे 1 किंवा 4 ला इकडे राउंड ऑफ करा. याचा आन्सर काय येईल <5 म्हणजे 0.8 ॲज इट इज. आता याची सिग्निफिकंट फिगर किती झाली 1, म्हणजे याचा आन्सर तुम्हाला काय मिळेल 0.8. आन्सर काय मिळेल तुम्हाला 0.8. अजून एक एक्झाम्पल कन्सिडर करू. सपोज मला मल्टिप्लाय करायचं आहे 0.3 इंटू, समजा मला मल्टिप्लाय करायचं आहे 0.3 32 इंटू 1.4 1.40. या दोघांना काय करायचं, मला मल्टिप्लाय करायचंय. करा मल्टिप्लाय. 0.32 इंटू 1.40 0. 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 1 जा 4. So 4 into 0 0, 1 as it is. इकडे 2 1 जा 2, 3 1 जा 3, 0 as it is. करा ऍडिशन. 0 8 2 2 4, 3 plus 1 4, 0 as it is. 1 2 3 4, 1 2 3 4, 0.4480. आता या दोघांमध्ये याची सिग्निफिकंट फिगर किती आहे 2 आणि याची सिग्निफिकंट फिगर किती आहे 3. लोएस्ट सिग्निफिकंट फिगर कोणती आहे 2. म्हणजे माझ्या आन्सरची सुद्धा सिग्निफिकंट फिगर किती असायला हवी 2. आन्सरची सिग्निफिकंट फिगर किती आहे 4. मला किती करायची आहे 2. म्हणजे याला काय करावं लागेल राऊंड ऑफ. लास्ट डिजिट काय आहे हा, जो ज्याच्यापर्यंत राऊंड ऑफ करायचं तो डिजिट ग्रेटर दॅन 5. म्हणजे पहिल्या डिजिट मध्ये किती ऍड होईल 1 होईल. म्हणजे याला मी 0.45 असं राऊंड ऑफ केलं. म्हणजे याचा आन्सर काय मिळेल मला 0.45. आलं लक्षात. म्हणजे मल्टिप्लिकेशन इज बेस्ड ऑन द रूल लोएस्ट सिग्निफिकंट और स्मॉलेस्ट सिग्निफिकंट, आणि ऍडिशन आणि सबट्रॅक्शन चालते स्मॉलेस्ट डेसिमल. दोन डिजिटची जर आपण मल्टिप्लिकेशन करत असू तर त्याच्यामध्ये ज्याची सिग्निफिकंट फिगर कमी असेल तेवढीच कोणाची सिग्निफिकंट फिगर पाहिजे आन्सरची. जी लोएस्ट सिग्निफिकंट फिगर असेल तीच कोणाची पाहिजे आन्सरची. ओके, दॅट्स व्हॉट द सिग्निफिकंट फिगर, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड अँड राउंडिंग ऑफ. युनिट्स अँड मेजरमेंट ह्या चॅप्टरचा लास्ट टॉपिक. पूर्ण चॅप्टर विथ ईच अँड एव्हरी टॉपिक आपला कव्हर झालेला आहे. दिस इज लास्ट टॉपिक. हा सुद्धा आपला कव्हर झालेला आहे. 11वी सायन्सचं युनिट्स अँड मेजरमेंट हे चॅप्टर आपण पूर्ण ईच अँड एव्हरी टॉपिक कंप्लीट केलेला आहे. या चॅप्टरच्या पूर्ण डिटेल नोट्स डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. तिथे वेबसाईटवर गेलात तर वेबसाईटवर तुम्हाला डिटेल नोट्स मिळतील. याच्यानंतर राहिले न्यूमेरिकल्स, तर याच्यानंतरचा पुढचा व्हिडिओ असेल आपला युनिट्स अँड मेजरमेंट्स या टॉपिकवरचे न्यूमेरिकल्स. सो दॅट्स इट फॉर टुडे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. म्हणजे 11वी सायन्सच्या फिजिक्सच्या लेक्चर सिरीजचे रेग्युलर व्हिडिओ तुम्हाला अपडेट होत राहतील आणि पहिलं नोटिफिकेशन तुम्हालाच मिळेल. ओके, सो थँक यू सो मच.